भक्तिसार अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगद्गुरु राजा, सर्वज्ञ विजय भोजा, भवाब्दी भवसरिते काजा, साधका नौका अससी तू. हे पूर्ण ब्रह्मानंद कंदा, पुढे बोलवी भक्ती अतिमोदा, तुझी लीला अगाधा भक्तिसार ग्रंथाते. मागिले अध्यायी वदविले गहन, गोपीचंदाचे उदार कथन. बद्रिकाश्रमी तप करून तीर्थाटनी निघाला. या उपरी ऐकिजे श्रोती, सिंहावलोकनी विश्रांती. गोरक्षकानिफाचे युक्ती, स्त्री राज्यात जातसे. मार्गी चालता मुक्कामो मुक्काम, सदा श्री गुरुचे आठवी नाम. ग्रामात करूनी भिक्षाटन, पुढे मार्गक्रमी तसे. ऐसिया स्थिती गौड बंगाल, सांडूनी सांडिला बंगाल कौल. पुढे जात स्त्री राज्यात वहिला, सीमेपर्यंत पातला. परी विचारी स्वमनात, श्री गुरुराज आहेत तेथ. राज्य वैभव बहुसामर्थ्य, संपत्तीचे मिरवतसे. ऐसे वैभव मानी सुख प्रकरणी, माते ओळखील कैसा कोणी. श्रीमंता पुढे हीन दीन, मान्यत्वाते मिरवेना. जेवी अर्का पुढे खद्योत, हीन दीन अति दिसत. तेवी मज कंगाल वंदाते, कोण तेथे ओळखील. मेरू पुढे मशक स्थिती, कोणे वर्णावी कवण अर्थी. की पुढे बैसल्या वाचस्पती, मैद वल्गना मिरवीना. की हिरा तेज पडिपाडा, गार ठेवून पुढा. परिसपालथ देता दगडा, योग्य योग्य साजेना. सुवर्ण मिरवे राशी 16, तेथे दगडाचा पाड केतुला. तेवी माते संपत्ती मिरवला, ओळखील कैसा तो. असो या उपरी दुसरे अर्थी, मम नाम कळता मच्छिंद्राप्रती. परमद्वाड लागले चित्ती, सुख संपत्ती भोगिता. जैसे जेविता षडरस अन्न, तै कडुवट सेवी कोण. तेवी मच्छिंद्र संपत्ती ते टाकून, जाईल कैसा बैरागी. या परी आणि तिसरे अर्था, मम नाम श्री गुरु लागी कळता. नेणो कल्पना वरून चित्ता, वर्तेल घाता माझिया. मग तयाच्या सवे विद्यारळी, करावी आपण बांधून कळी. हे तो गोड येणे काळी, मज प्रतिभासेना. ज्या स्वामीचे वंदितो चरण, तयासी विद्येची रळी खेळेन. हे योग्य माते नव्हे जाण, अपकीर्ती ब्रह्मांड भरी. ऐसे तर्क वितर्क करिता, श्री गोरक्ष मार्गी रमता. तो वेश्या कटक देखिले तत्वता, स्त्री राज्यात जाती त्या. तो सकळ वेश्यांची मुख्य कामिनी, गुणभरिता कलिंगा नामनी. तिचे स्वरूप वर्णिता वाणी, रतिपती आतळेना. जिचे पाहता मुखकमळ, शशी तेजाहूनी अति निर्मळ. परम लज्जित चपळा केवळ, होऊनी ढगी रिगताती. जिचा नेत्र कटाक्ष बाण, तपस्व्यांचे वेधीत मन. मन विषये लंपट अपार जाण, कवण अर्थी वर्णावे. ऐसिये परी सुलक्षण दारा, चातुर्य कलिका गुणगंभीरा. जिचे नाम साजोतरा, की हीरा गारा मिरवती. जिचे सुस्वर विपुल गायन, ऐकता खालती गंधर्व करीती मान. अप्सरा परम लज्जित होऊन, सेवा इच्छिती जियेची.
ऐशा परीती कलिंगदारा जात स्त्री देशात अवसरा तै अवचित तीते गोरक्ष उदारा देखता झाला निजदृष्टी मग तो जवळी योगद्रुम जाऊनी पुसे तियेचे नाम येरी म्हणे कलिंगा उत्तम नाम असे या देहा येरू म्हणे कवणार्थी जाता कोणत्या ग्रामाप्रती कलिंगा म्हणे स्त्री देशाप्रती जाणे आहे आमुते राव मैनाकिनी पद्मिनी सकळ स्त्रिया देशस्वामिनी तिये नृत्य कळा दाऊनी वश्य करणे आहे जी ती राजपद्मिनी वश्य होता अपार देईल अमुते वित्ता या परी कामना योजूनि चित्ता गमन करीतो आम्ही की ऐसा वृत्तांत ऐकूनी युवती हृदयी विचारी योगपती की इचीच शुद्ध धरूनी संगती प्रविष्ट व्हावे त्या स्थानी मग सहज स्थितीने गमना आव्हानूनि दृष्टी राजसदना गुप्त वेशे श्री गुरुकामना अवगमूनि घ्यावी तो ऐसा विचार करूनि चित्ती बोलता झाला तिये युवती म्हणे मी येतो तुमच्या संगती न्याल तरी की कृपेने येरी म्हणे नरेंद्रोत्तमा येऊ पाहसी संगती आम्हा तरी कुशळपणी काय तुम्हा भोवरिली विद्याजे येरू म्हणे करूनी गायन तुम्हा सवे चातुर्य मानून आणि मृदंग वाद्य वाजवीन कुशळपणे नेटका येरी म्हणे गाणे वाजविणे ये तसे चातुर्य वाणे तरी प्रथमारंभी आम्हा दाविणे कैसे रीती कुशळत्व येरू म्हणे जी काय उशीर आताची पहावा चमत्कार हात कंकणा आदर्श व्यवहार कासया पाहिजे दृष्टी ते की स्पर्शता शुद्ध अमरपण होयन होय केलिया पान की स्पर्शिल्या परिसोन न होय भ्रांती मिरवेल काय तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी ऐसे ऐकताची कलिंगा मही सदनाहूनि उतरली मही तळी घालूनि आसन सारंगी देत आणून म्हणे नवरसे कुशळत्वपण कळा दावी कोणती ऐसी ऐकूनि तियेची गोष्टी करी कवळूनि भस्मची मुठी गंधर्व प्रयोग होटी जल्पूनि भाळी चर्चितसे चर्चूनि दाही दिशा प्रेरितसे आणि चतुर्थ वाद्याते स्पर्शितसे ऐसे झालिया हुंकार देतसे गावे वाजवावे म्हणूनिया तरी काननी तरु पाषाण जलपती गंधर्वा सारखे गायन तंत वितंत सुस्वरी वादन वाजवी वाद्य चतुर्थ हो आपुले आपण वाद्य वाजवीती पाषाण तरु गायन करीती हे पाहुनी कलिंगा युवती आश्चर्य करी मानसी स्वमुखी ओपूनि मध्यमांगुळीती विस्मय करी अपुल्या पोटी चित्ती म्हणे हा नरधूर्जटी ईश्वर तुल्य भासतसे जो पाषाण तरु हाती गायन करवीत गंधर्वासरी आपण तया लागी स्वतः गायन अशक्य काय करावया जो पाषाणी पिवळेपण करू जाणे लोहाचे सुवर्ण तया लागी परिसमणी करावया अशक्य म्हणावे की जेणे बुरट गौतमी कासे खाली सर्व पदार्थी मही उद्धरिली त्याते कामधेनु निर्माया भली परम अशक्यता न बोलावी की कोणत्याही वृक्षाखाली कामना पुरवी सकळी ते कल्पतरू मेळी अनायासे शोभतसे तन्याये वृक्षपाषाणी आणिली ज्याने गंधर्व मांडणी तो स्वतः सिद्ध कुशलपणी
गाणार नाही का बोलावे. तरी आता असो कैसे आपणची रहावे याचे संगतीस. ऐसा विचार करून स्वचित्तास बोलती झाली विव्हळा. म्हणे महाराजा सद्गुणा करिता मी दीन किंकर अनाथा. ऐसा काम उदेला चित्ता तरी सिद्धार्थ आव्हानी. अगाध वर्णनाची सविता राशी दैवे उदेली मम तम गुणासी. तरी संज्ञा जे बोलिलासी तेची सिद्ध आव्हानी. तरी महाराजा विद्यार्णवा जगी मिरवसी कोणत्या भावा. ऐसे पुसता गोरक्ष जीवा परमकल्पना योजितसे. चित्ती म्हणे नामाभिधान प्रविष्ट न करावे इज कारण. गुप्त ठेविल्यास कार्य साधन घडून येईल पुढारा. ऐसा विचार करूनी म्हणे ऐके शुभाननी. पूर्वंडा मम देहा लागुनी जगा माझी मिरवितसे. येरी म्हणे पूर्वंडराया अर्थ कामना कोण हृदया. असेल तैसी वदुनिया सुखा लागी हे लावे. येरू म्हणे वो शुभाननी विषय घनाची बोलसी कडसणी. परी काही कामना नसे मनी अज्ञान असे या अर्थी. एक वेळ उदरा पुरती समया देई का आहुती. या विरहित अर्थचित्ती इच्छा नसे काहीच. येरी ऐकोनी ऐसे वचन अवश्य करी प्रेमे भाषण. म्हणे महाराजा नरेंद्रा पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा. परी एक आहे मम बोलणे स्त्री राज्यात आपण जाणे. तेथे पुरुषाचे आगमन नाही त्या देशात. येरू म्हणे कवण अर्थी आगमन नसे तया देशाप्रती. म्हणे मरुतसुती भुभुक्कारे स्त्रिया होती. ऊर्ध्वरेती वायुनंदन रेत पडे भुभुक्कार वचने. गरोदर होती तेणे करून सकळ स्त्रिया त्या देशी. ज्याची भुभुक्कारे करून पुरुष गर्भात होय पतन. तेणे करूनी तयासी मरण होतसे जाण महाराजा. तरी तुझे जाणे उदेले चित्ती. परी तू ते होईल कैसी गती. या संशयाची भ्रांती मनी घोटाळे माझिया. येरू म्हणे ऐक युवती काय करील आम्हा मारुती. प्रळय काळींची मूर्ध्नी हरती लोळवीन महिते. अगे तीव्र तपाचा तपो जेठी जेणे सविता गिळोनी ठेविला पोटी. तेथे दीपाची हळहळ मोठी मानील काय तो पुरुष. सकळ मही जो माथा वाहे त्या ते पर्वताचे भय काय. अब्धी गिळता शरण रिघावे काय वेगे थिल्लारा. तरी आता शुभाननी हा संशय तू न आणी मनी. ऐसे गोरक्ष तीते बोलोनी ते स्थाना होनी उठला. मग ती कलिंगा बैसगुनी रथी आपण झाले पुढे सारथी. दोन्ही वागदोरे धरूनी हाती धुरावेष्टुनिया बैसलासे. परी प्रथमारंभी तो धूर्जटी करी कवळूनी भस्म चिमुटी. वज्रास्त्र मंत्र होटी अपार शक्ती जल्पला. तया मागे स्पर्श मंत्रा जल्पोनिया निजवक्त्रा. तेही मिरवे सबळ अस्त्रा मही लागी महाराजा. यावरी तिसरे मोहनास्त्र विराजले अतिपवित्र. उपरी चौथे नागास्त्र सीमेवरी ते प्रेरिले. ऐसे चतुर्थास्त्र प्रेरून चालता झाला गोरक्ष त्वरेने. सीमा उल्लंघूनी एक योजन स्त्री देशात मिसळला.
सचिना पट्टण उत्तम ग्राम, तेथे झालासे मुक्काम, तव लोटून गेला अवघा दिन, मही निशा दाटली परी दिना समान रात्री, चंद्र तेजे मिरवली होती, सकळी भोजने सारूनी निगुती, उडली शयनी अपुलाल्या, निशा लोटली एक प्रहर, तो रात्री निवळली महीवर, सकळ लोपूनी अंधकार, दिशा उजेडे उजळली, ते दिनींची म्हणू नये रात्री, की उदया आली माया भगवती, चंद्रपोत घेऊनी हाती, सहजमती क्रीडतसे, की ते रात्र नव्हे जडित पदक, हेमतगटी अवनी देख, त्यावरी नक्षत्रे अन्य माणिक, मध्ये हिरा बिंदू शोभे जैसा, की ते रात्र नव्हे भद्रकाळी, शृंगार नक्षत्रे मुक्तमाळी, चंद्र बिजवरा लेऊनी भाळी, मही लागी क्रीडतसे, ऐसिये परी सुलक्षण राती, उजेड दावी महीवरती, तो येरी कडे गमन मारुती, सेतू हुनी करीतसे, मार्गी जाता सहज स्थिती, येवोनी पोचला सीमेवरती, तो वज्रास्त्र हृदयाप्रती, येवोनिया आदळले, परी वज्र शरीरी मारुती, वज्र प्रहारे पडला क्षिती, मूर्छा दाटूनी हृदयापती, विगत गती पडलासे, यावरी स्पर्श करी झगटी, लिप्त केला मही पाठी, त्यावरी मोहनास्त्र हृदयपुटी, जाऊनिया संचरले, त्यावरी नागास्त्र नागपती, सहस्रफणी प्रत्यक्ष मूर्ती, उदय पावता पदहस्ती, गुंडाळूनिया बैसला, चतुर्धास्त्राचे पडता वेष्टन, मग कासावीस होतसे वायुनंदन, अति तळमळे उडाया कारण, परी तेजास्त्र उठोनेदी, घडोघडी मूर्छा येता, नेत्र भोवंडी वांती देता, त्यावरी विखार वेष्टिता, तेणे होत कासाविसी, मोहनास्त्राचा अतिप्रसर, मोहूनी घेतले सकळ शरीर, मी कोण कोणत्या कार्यावर आलो हेही कळेना, ऐसा निचेष्टित महिरती, पडला असे मारुती, एक प्रहर लोटल्यावरती, प्राण निघू पाहतसे, नेत्र झाले श्वेतवर्णी, मुखी लोटले आरक्त पाणी, ते लोटले सकळ अवनी, बिजूनी लोट लोटतसे, ऐसा समय तया होता, मग विचार करी अपुल्या चित्ता, ऐसिया संकटी प्राण आता, वाचत नाही सहसाही, तरी माझा काळ आला, आता स्मरावे श्री रामाला, ऐसा विचार करूनी स्वचित्ताला, आठविले श्री रामाते, हे दयार्णव कुळभूषणा, सीतापते रघुनंदना, दशग्रीवांतका भक्त दुःखमोचना, धाव पाव वेगेसी, हे करुणानिधे तटिकांतका, मुनि मनोरंजना रघुकुळ टिळका, अयोध्याधीशा प्रतापार्का, धाव पाव वेगेसी, हे शिव मानस रंजना, चापधारका तापहरणा, शरयूतीर विहारा आनंद सदना, धाव पाव वेगेसी, हे श्रीराम श्याम तनुधारका, एक वचनी व्रतदायका, एक पत्नी बाणनायका, धाव पाव वेगेसी, हे पंकज नेत्रा कोमल गात्रा, विभीषण प्रिया कोमल पात्रा, परम प्रिय कपिकुळ गोत्रा, धाव पाव वेगेसी, हे किष्किंधाधीप वाली निर्दलना, भक्त प्रियकरा भयमोचना, विदेह जामाता जगपाळणा, धाव पाव वेगेसी, हे विश्वामित्र मख सिद्धिकारका, खरदूषणादी दैत्यांतका, जलधी जलपाषाण तारका,
धाव पाव वेगेसी। हे अहिमही दानव हारिता शतमुख खंडी वैदेही रता मंगळ धारणा कुशळवंता धाव पाव वेगेसी। हे अर्णव विहारा मारीच दमना जटायु प्रिया मोक्ष गहना शिवचाप भंगा मंगळधामा धाव पाव वेगेसी। हे दयार्णव राम करुणा करू मित्र कुळध्वज कीर्ती धारू ऐसे असूनी संकट पारू सुखशयनी निजला अससी। तरी आता धाव वेगी तव दूतया संकट प्रसंगी मुक्त होऊ दे मही लागी शरणागत तू म्हणवितोसी। ऐशी स्तुती वागुत्तर करीत अतिवायुकुमर ते वाग्बाण श्रवणद्वार रिघते झाले रामाचे। जाणूनी परम संकट मात धावोनी आला श्री रघुनाथ मारुतीचे संकट पाहूनी अत्यंत परमचित्ती कळवळला की एकांत पाडसा वाचूनी हरिणी हिंडे सैरा वैरा राणी तन्याये मोक्षदानी हृदया माझी कळवळला। जैसी वत्सा लागी गाय काननी हंबरडा फोडी मोहे त्याची प्रमाणे रघुराय हृदया माझी कळवळला। जळा वेगळा पडता मीन अति तळमळोनी सोडी प्राण तन्याये रघुनंदन हृदया माझी कळवळला। किंवा बाळ मातेचे चुकार होता आरंबळती ती उभयता तन्याये भक्त निशक्त होता हृदय माझी कळवळला। मग मनोवेगाते मागे सारून प्रत्यक्ष आला लगबगे धावून तो विकळ होऊनी भक्तजन आहा आहा म्हणतसे। मग ताप निवारण चाप करी शर संजून बाप कैवारी पाक शासनास्त्र अवधारी वज्रास्त्र निवटावया प्रेरिताची वातास्त्र प्रकट झाला सहस्र नेत्र वज्रास्त्र कवळूनी पवित्र जाता झाला अमरपुरी। यावरी विभक्तास्त्र जल्पून स्पर्शास्त्र केले निवारण यावरी फणी सहस्रनयन हस्तपदी गुंडाळला। तयासाठी क्षीराब्धिवासी लक्ष्मी नारायण वेगेसी तै प्रत्यक्ष स्वरूपे उरगेसी पाहता वैनतै झालासे। नमुनी म्हणे आहा अनंता तू प्रिय अससी माझे चित्ता याची नीती वायुसुता संबोखित आहेसी। तरी आता मम सखया मुक्त करी अंजनी हृदया ऐसे ऐकूनी आराधिया मोहाब्धी उचंबळला। मग स्वदेह पुच्छ काढून मुक्त केले हस्तचरण काढूनी घेतले अस्त्र मोहन प्रत्यक्ष विष्णु होनिया। असो नागस्त्रा उरगपती प्रेमे नमुनी अब्धिजापती जाता झाला स्वस्थानाप्रती मही धारण करावया। येरीकडे अंजनी नंदन सावध होऊनी बैसला जाण हृदयी आटवूनी रामगुण स्वस्थ झाला ते धवा। दृष्टी करिता चहूकडे तो रामस्वामी देखिला पुढे आनंदोनी मग प्रेमे उडे चरण कमळ नमावया। वंदूनी श्री रामाचे चरण म्हणे महाराजा वाचविला प्राण वेधले अस्त्र अतिदुर्गम देखिले नाही कधी हो। अस्त्र नव्हे हे परमकाळ महाप्रळयींचे उतरले सबळ आजी माझा अंतकाळ ओढावला होता महाराजा। परी तू माझी माय सघन लगबगीने आलीस धावून म्हणूनी वाचला माझा प्राण प्रळयास्त्रा माझारी।
तरी तुझिया उपकारा उत्तीर्णता न होय मज पामरा ऐसे वदोनी वागुत्तरा चरणावरी लोळतसे अतिकनवाळू सीतापती सप्रेम हृदयी धरला मारुती म्हणे तुझसाठी बायाक्षिती 3 वेळा आलो मी तेव्हा चतुर्थ अस्त्रबंधन मुक्त झाले तुझ कारण परी असो तव शत्रु कोण वेगे वद मम वत्सा येरू म्हणे महाराजा अकल्पित लाभ संकट चोजा शत्रु येथे कवण माझा प्राप्त झाला असे की तरी आता प्रस्तुत काळी क्षत्रिय नसे कोणी बळी परी नागपंथी अस्त्रफळी मिरवी तसे महाराजा तरी महाराजा नवातील एक आला अनेक प्रतापदायक तयाचा प्रताप जो अर्क असे अजिंक्य सर्वांसी ऐसे ऐकूनी मारुती वचन म्हणे रामनाथ पंथी भक्त जाण तयासी रळी हे वायुनंदन करू नये सहसाही ते भक्त माझे आवडीचे असती तयांसी रळी न करी मारुती आपण आपल्या विक्षेप वृत्ती वाढवू नये सर्वज्ञा ऐसी नीती रघुवीर अंजनी सुता बोलोनी उत्तर हृदयात पाहे जनक जावर नाथ कोणता नवातुनी तो सहज दृष्टी अंतरी करिता चित्त गुंतले गोरख सुता मग मारुतीसी म्हणे वो प्रतापवंता गोरक्षनाथ असे हा असे जो हरिनारायण तयाचा अवतार गोरक्ष जाण या उपरी बोले मारुती वचन चला जाऊ दर्शना तयाच्या या सीमेपासून 1 योजन तेणे रचूनी हे संधान प्रतापी आहे गौरनंदन स्त्री राज्यात जाते झाले तया नाथाची घेता भेटी एक अर्थ आहे अमुचे पोटी तो साधूनी घेईन त्यात शेवटी तरी कृपा जेठी चलावे राम म्हणे वो अर्थ कोण तो माते करी निवेदन मग सकळ कथा अंजनी नंदन मच्छिंद्राची वदलासे मैनाकिनीचे तपोवचन मच्छिंद्र पाठविला म्हणून तरी गोरक्ष आता जाऊन येईल घेऊन मच्छिंद्रा तरी त्यासी अमृतवाणी बोलूनी गोवावा दृढचरणी मग तो गोरक्ष मच्छिंद्रा लागुनी नेणार नाही कदाही ऐसा विचार सुचवी रामाते मग बोलता झाला सीतानाथ म्हणे बा तुझा पुरवावया अर्थ चाल गोरक्षा भेटावया युक्ती प्रयुक्ती बोलूनी वचन परमादरे तोषवून इतुका अर्थ घेऊ मागून तुझसाठी कपिंद्रा ऐसे वदूनी रघुनाथ मग चालते झाले उभयता मध्यरात्रीचा समय होता चिनापट्टम ग्रामा पोचले तव त्या ग्रामी सुखशयनी पहुडले होते सुखपणी सुस्वरूपी अंतःकरणी हेलावतसे ब्रह्मांड येरी कडे रघुनाथ आणिक द्वितीय अंजनी सुत ग्रामा निकट येता त्वरित स्वरूपाते पालटती शुद्ध करूनी याचकपण भावे आले उत्तम ब्राह्मण नमन करिता गौरनंदन तया ठाई पालटले नवतो साधक गोरक्षनाथ बैसला होता निवांत वाचे अंशघन सद्गुरुनाथ प्रेमच्छंदे डुल्लतसे जैसा जळा माझी मीन तळपत आहे स्वच्छंदे करून तन्याये गोरक्षनंदन श्री गुरु भजनी डोलतसे
तो येरी कडे उभयता प्रत्यक्ष जाऊनी तेथ आदेश म्हणून वंदिला नाथ निकट जाऊनी बैसले बोलती बैसताची वचन आम्ही षडशास्त्री ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण महीवरी असता योगिया माझी शिरोमणी जितेंद्रिय सदा दमनी विरक्तात पूर्णपणी विरविसी महाराजा धैर्याब्धीचे बुद्धिजळ विरविसी विवेक पात्री सबळ परघात तो वडवानळ शांतोदरी साठविसी मित्र शत्रु द्वितीये तटी सदैव कृपा सरितेचा पूर लोटी क्षेमालिंगन अर्थी भेटी वर्तविसी महाराजा तरी सच्चिदानंद तेजाकारू की वहनादी चराचरू एक पाहणे जंगमादरू दटाविसी महाराजा तू ऐसा औंदार्य दाता अपूर्व मिरविसी धनवंता तरी महाराजा अमुचा अर्था साधिला तो पुरविका गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा कोण कामना वेधली तुम्हा तरी सरिता कार्य उगमा प्रसिद्धपणी मिरवावे येरू म्हणती जी योगशीला वरद पात्री ओपू बोला मग अमुची सरिता विपुला आनंद जळी दाटेन तरी भाष देऊनी आता तोषवी का अमुचे चित्ता भाष्य दिधल्यावरी अर्था दर्शवू तू ते महाराजा ऐसी ऐकोनी तयांची वाणी तो गोरक्ष विचार करी मनी की इतुका गौप्य मेदिनी कोण आहे मजपाशी शिंगी सारंगी कुबडी फावडी मुद्रा शैली कंथा घोंगडी पात्र भोपळा संपदा एवढी आम्हा पाशी विराजे या विरहित आणिक दुसरा अर्थ न राहिला अमुचा आश्रा परियाने कल्पिले काय अंतरा हे तो काही कळेना या परी आणिक विचार चित्ती की अवसर लोटला मध्यरात्री त्यातही स्त्री देशाप्रती पुरुष आला हे कैसे तरी हे मानव सहसा नसती स्वर्ग सुखाचे पात्र असती शुक्र की वरुण गभस्ती वाचस्पती पातला की मंगळ किंवा विरींची सुंदर की गण किंवा गंधर्व साचार की यक्ष रक्ष अश्विनी कुमार की तपोलोकादी पातले ना तरी भावया आगमन मानवा नसेही साधन तरी हे देवची निश्चय वचन मानवी कृत्य नसेची ऐसे भावूनी दृढचित्तात आणि विचारी हृदयात कवण कामना आहे याते शोध करू याचा म्हणून अंतरदृष्टी अंतःकरणी करूनी विचार शोधी मुनी परी काही एक अर्थ तो तरणी आश्रयाते लागेना मग म्हणे असो कैसे आपण चालिलो ज्या कार्यास तितुके भिन्न करूनियास मागेल तेची आदरू ऐसा विचार करूनी मनी बोलता झाला प्रसिद्धपणी म्हणे महाराजा भूदेवतरणी तुम्ही सहसा नोहेती काय प्राप्ती द्विजवरा चालून येईल येथवरा काळ कृतांत सीमेवरा चतुर्थ अस्त्र विराजती प्रतापार्क वायुकुमर ते रश्मी तसे बुभुक्कार त्यावरी प्रेरिला वैश्वानर चतुर्थास्त्र प्रतापी ऐशिया संकटी भूदेवराया कोण रेवाण येईल उपाया शिवहलाते प्राशिनिया वाचेल ऐसे वाटेना की दहन आकाशी कवळिता तेथे पतंग मिरबी अपुली वीर्यता की मशक मेरू ते वाहूनी तोली वरता जात थिल्लरी बुडवावया तेवी येथे यावया कारण
कदा न पावे मनुष्यागमन, तरी महाराजा प्रज्ञावान, कोण तुम्ही ते सांगा. ऐसे बोलूनी माथा चरणी, ठेविता झाला सलीलपणी. मग एकमेका ते विलोकुनी, हास्यवदन करिता ती. या उपरी बोले रघुनंदन, आता याते ठेवणे भिन्न. हे योग्य माते नये दिसून, स्वपंकजा दावावया. ऐसे वदता रघुपती, मान तुकावी प्राज्ञमूर्ती. मग प्रगट करूनी स्वरूप प्राप्ती, नाथ हृदयी कवळिला. म्हणे वत्सा ऐक वचन, कामे वेधला वायुनंदन. की मच्छिंद्र यती लागून, नेऊ नये स्वदेशी. मैनाकिनी नृपदारा, परम आचरली तपाचारा. वचनी गोऊनी वायुकुमरा, नाथ मच्छिंद्रा ते मागीतले. तरी यशाची उभवूनी कोटी, प्रेरिला आहे मच्छिंद्र जेठी. तरी हा अर्थ मारुतीचे पोटी, पूर्णपणी मिरवला. या विरहित मागणे तुझसी, काही नाही तपोराशी. तरी तू जाऊनी तया भेटीसी, श्रीनाथासी नेऊ नको. ऐसे ऐकूनी लाघवी वचन, बोलता झाला गौरी नंदन. हे महाराजा प्रज्ञावान, सत्यवचन बोलतसा. परी पहाजी प्रज्ञावान राशी, आम्ही म्हणवितो योगाभ्यासी. तरी हे अनुचित कर्म आम्हासी, प्रपंच करू साजिरा. तरी इतुके काम करूनी भिन्न, मागाल तरी देईन प्राण. परी या देशी मच्छिंद्र जाण, ठेवणार नाही सहसाही. भूवरी आकाश अवघे पडो, मेरू मांदार उलथोनी पडो. की अवघी मही रसा तळी बुडो, परी मी न ठेवी गुरुवर्या. यावरी बोले रघुनंदन, इतुके अमुचे करी मान्य. गोरक्ष म्हणे पितरा कारण, घडूनी आल्या घडेना. तरी शांती मांदार रघुनंदन, हस्तकी धरिला वायुनंदन. म्हणे बा सकळ प्रताप गुणसंपन्न, करशील कंदन निश्चये. ऐसे बोलता गौरनंदन, मारुतीसी क्रोध आला दारुण. रामासी म्हणे करीन कंदन, शब्द भ्रष्ट आताची. परी इतुका अनर्थ कासयासाठी, लघु कार्याते आटा आटी. तुझया वचनाची वागवटी, फिटूनी गेली महाराजा. आता प्रारब्ध योग कैसा, घडून येई तयाच्या लेशा. परी त्या आपुल्या भाषा, सत्य करून शेवटविले. ऐसा युक्ती प्रयुक्ती करून, शांत केला वायुनंदन. मग गोरक्षा हृदयी धरून, रघुनंदन चालिला. गोरक्षे चरणी घालूनी मिठी, म्हणे महाराजा अस्त्रे चावटी. तू ते केली असे पोटी, क्षेमाब्धीत साठविला. ऐसे विनवूनी वाणी रसाळ, बोळविला प्रतापशीळ. असा दशरथ बाळ, स्वस्थानासी पातला. या उपरी पुढिले अध्यायी कथन, शृंग मुरुड पाहिल वायुनंदन. मैनाकिनी राज्य भाषण, गुरुसूचना करील तो. ती कथा परमसुधा रस सुंदर, श्रोत्यांसी सांगेल धुंडी कुमर. नरहरिवंशी संत किंकर, मालूवरी विराजला. स्वस्ति श्री भक्ति कथासार, सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, 19 गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. नवनाथ भक्तिसार 19 समाप्त.